नमस्कार, मी अलका. स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. आज आपण नाश्त्यासाठी बनवतोय अप्पम आणि व्हेजिटेबल इस्टू. तर चला बघूया. त्यासाठी मी हे तांदूळ घेतलेले 4-5 तास भिजवले तांदूळ, आणि आता आपण हे तांदूळ मिक्सरमधून वाटून घेऊया. हे बघा, असे बारीक वाटून घेतलेले मी हे तांदूळ. आणि आता त्यातलंच 2 चमच बॅटर मी काढून घेते छोट्या पॅन मध्ये. आणि त्याला गॅसवर आपण थोडं पाणी टाकून घट्ट असं शिजून घेऊया. याच्याऐवजी तुमच्याकडे भात असेल शिजलेलं ते पण तुम्ही टाकू शकता. हे बघा, असं घट्ट झालेलं आहे आता हे मिश्रण. त्यामध्ये मी खोबरं घालते आणि मिक्सर मधून हे बघा असं वाटून घेतलं मी. आणि हे मिक्स करते दुसऱ्या बॅटर मध्ये. आणि हे रात्रभर मी असंच झाकून ठेवलेलं आहे, कारण आपल्याला हे सकाळी बनवायचं आहे नाश्त्यासाठी. आणि सकाळी बघा असं आपलं मिश्रण व्यवस्थित असं ढवळून घेते. आणि आता ही नॉनस्टिकची कढई आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून पिशुनी पुसून घेऊया. आणि त्यामध्ये हे 3 चमच बॅटर घालूया. ती कढई वेगळी असते अप्पमची, पण आपण बघू याच्यामध्ये कसं होतंय. आणि असं गोल फिरवून घ्यायचं. झाकण ठेवायचं 5 मिनिटं. बघा, लगेच कशी जाळी आलेली आहे त्या अप्पमला. हे बघा, असं हातानेच निघते ते अलगद. असं सॉफ्टच असतं ते. आणि त्याबरोबर खाण्यासाठी आपण आता हे व्हेजिटेबल स्टू बनवूया. त्यासाठी मी हे नारळाचं तेल घेतलेलं आहे. नारळाच्या तेलामध्ये छान लागतं. त्यामध्ये थोडे खडे मसाले टाकूया. त्यामध्ये मी अद्रक टाकलेले, अद्रकची पेस्ट. आणि हा लांबडा कांदा कापून घेतलेला एक मोठा, तो परतून घेऊया. हिरवी मिरची, आणि हे थोड्याशा भाज्या आहेत. त्यामध्ये वाटाणे आहे, गाजर आहे आणि बीन्स आहे. परतून घेऊ भाज्या आणि त्यावर झाकण ठेवूया 5 मिनिटासाठी. बघा, चांगले वाफ आली भाज्यांना. लवकर शिजतात ह्या भाज्या, टाइम नाही लागत जास्त भाज्या शिजायला. आता हा बटाटा त्यामध्ये टाकते. अर्धा कप पाणी घालूया. आणि झाकण ठेवून या भाज्या 5-6 मिनिटं शिजून घेऊ आता.
शिजलेल्या आहेत भाज्या. आता त्यामध्ये मी नारळाचं दूध टाकते, जे मी घरीच बनवलेलं आहे. नारळ मिक्सरला वाटून त्याचं दूध काढलेलं आहे. रेडीमेड पण मिळतं नारळाचं दूध, ते आणू शकता तुम्ही. चवीपुरतं मीठ टाकू. थोडंसं उकळी येऊ देऊ त्याला, कारण भाज्या शिजलेल्याच आहेत आपल्या ऑलरेडी. थोडं नारळाचं दूध बाजूला ठेवलं होतं मी, ते पण त्यामध्ये टाकून घेते. आणि रेडी आहे. आता आपण काढून घेऊया. ही साऊथ इंडियन डिश आहे, पण नाश्त्याला खूप छान लागते. तेच ते नाश्ता खाऊन मुलं पण कंटाळतात, मग कधीतरी आपण असं बनवू शकतो. बघा झालेलं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.